हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत क्रिसमस स्पेशल प्लम केक. हो, हा केक एकदा तुम्ही घरी बनवून बघा. अगदी ट्रेडिशनल पद्धतीने मी केक कसा बनवायचा हे शिकवलेला आहे आणि माझ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही इन्ग्रेडियंट घेतले तर हा केक अजिबात फसणार नाही. ठीक आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. केकमध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारा पदार्थ म्हणजे ड्रायफ्रूट्स. तर इथं मी काळे बेदाणे घेतलेले आहेत, पिवळे बेदाणे घेतलेले आहेत आणि टूटी फ्रुटी 2-2 चमचे घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. परत इथे आपल्याला ऑरेंज ज्यूस लागणार आहे. ट्रेडिशनल प्लम केकमध्ये शक्यतो रम वापरतात, पण आपल्याला रम इझिली अवेलेबल होणार नाही, त्याच्यामुळे मी इथं ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. आपल्याला ऑरेंज ज्यूस हा टीनमधलाच वापरायचा आहे, घरी ऑरेंज ज्यूस नाही काढायचा. ठीक आहे, आता काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचं आहे आणि या बाउलमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स मी इथं काढून घेते. तुम्हाला जर अवेलेबल असेल तर क्रेनबेरीज, ब्ल्यूबेरीज याच्यामध्ये वापरू शकता. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स बुडतील इतपत आपल्याला ऑरेंज ज्यूस घालायचा आहे आणि हे ऑरेंज ज्यूस घातल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये कमीत कमी 12 तासासाठी हे सोक करण्यासाठी ड्रायफ्रूट्स ठेवून द्यायचे आहेत. जेवढे जास्त तुम्ही हे ड्रायफ्रूट सोक करशिला तेवढे आपल्या केकची चव वाढणार आहे. त्याच्यामुळे कमीत कमी 12 तास तरी तुम्ही फ्रीजमध्ये हे ड्रायफ्रूट सोक करण्यासाठी ठेवून द्या. प्लम केकमध्ये जो कडवटपणा असतो तो आपल्याला या ब्लॅकजॅक या पदार्थापासून मिळतो. तर हा ब्लॅकजॅक जो पदार्थ आहे तो कसा करायचा मी सांगते. इथं 2 चमचे मी गूळ घेतलेला आहे, 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर एका कढईमध्ये आपल्याला साखर सगळ्यात आधी कॅरमल करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं साखर घातलेली आहे, पाणी अजिबात वापरायचं नाही आहे आणि मीडियम गॅस फ्लेमवरती आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे. साखर विरघळलेली आहे आणि थोडीशी कॅरमल ही झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ घालून देऊयात. प्रमाण लक्षात घ्या, 2 चमचे गूळ, 2 चमचे साखर. आता गूळ आणि साखर अगदी ब्लॅक काळा कलर येईपर्यंत आपल्याला कॅरमल करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजूनही चॉकलेटी रंग आहे. 5 मिनिटानंतर बघून घ्या, अगदी काळा असा आपला कलर झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस फ्लेम बंद करायची आहे आणि 5 मिनिटानंतर हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतून द्या. आठवणीने हे मिश्रण थंड करून घ्या आणि मगच पाणी घाला, नाहीतर बुडबुडे येतील, आपला हात भाजू शकतो. ठीक आहे, पाणी घातल्यानंतर परत आपल्याला हे मिश्रण अर्ध होईपर्यंत आटवायचं आहे. तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे हाय फ्लेमवरती हलवत आटवून घ्यायचं आहे. 10 मिनिटासाठी मी हे मिश्रण आटवलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकतारी पाक असा आपला तयार होतोय. या स्टेजला आपल्याला हे मिश्रण बंद करायचं आहे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. पारंपरिक पद्धतीने जे प्लम केक बनवतात त्यांना ब्लॅकजॅक काय आहे हे माहीत आहे. आपल्यासाठी हा पदार्थ जरी नवीन असला तरी एकदा या पद्धतीने करून बघा. अगदी मार्केट स्टाईल जसा मिळतो तसाच प्लम केक आपला तयार होतो. आता केकसाठीचं बाकीचं साहित्य बघून घेऊयात. इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि हे आपण ड्रायफ्रूट्स आहेत जे मी 24 तासासाठी भिजवून फ्रीजमध्ये ठेवलेले होते. ठीक आहे, परत आपल्याला इथं अर्धा बाऊल किंवा अर्धा वाटी बटर लागणार आहे. हे सॉल्टेड बटर आहे. जर तुम्ही प्लेन बटर घेतलं तर मीठ घ्यायला विसरू नका. हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, गार्निशिंगसाठी मी बाजूला ठेवलेले आहेत. परत इथं मी काजू, बदाम आणि पिस्ते बारीक कट केलेले आहे, हे आपण केकमध्ये घालणार आहोत. परत मसाला बघा, 1 लहान सुंठेचा तुकडा घेतलेला आहे, थोडंसं जायफळचा तुकडा आहे, 3 दालचिनी आहेत आणि 4 लवंग आहेत. हे मिक्सरमध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालून बारीक पावडर करून घ्यायचा आहे. खूप छान फ्लेवर येतो. परत इथं मिल्कमेड घेतलेला आहे मी, अर्धा वाटी मिल्कमेड आहे. 1 चमचा बेकिंग पावडर लागणार आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा लागणार आहे. हा लिंबू मी याचं जेस्ट वापरायला किंवा याचं साल खिसून आपण घालणार आहोत. आणि फायनली आपल्याला लागणार आहे व्हॅनिला इसेन्स. जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही मिक्स्ड फ्रूट इसेन्स घेऊ शकता. ठीक आहे, आता पुढची कृती बघून घेऊ. परत एकदा ब्लॅकजॅकला आपल्याला थोडीशी फ्लेम लावायची आहे आणि थोडंसं कोमट आपल्याला हे मिक्सचर करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण बटर घालून देऊयात. फक्त आपलं बटर विरघळेल इतपत आपल्याला ब्लॅकजॅक आत्ता गरम करून घ्यायचं आहे, जास्त गरम करून नाही घ्यायचं. ठीक आहे,
तुम्ही बघू शकता बटर घातलेलं आहे. जर तुम्ही अनसॉल्टेड बटर वापरले असेल घरचं लोणी तर चिमूटभर मीठ घाला. ठीक आहे. आता गॅस फ्लेम बंद करा. तुम्ही बघू शकता बटर विरघळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सोक केलेले ड्रायफ्रूट्स घालून देऊयात. ऑरेंज ज्यूस तसाच असू द्यात. व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करायला घेऊयात. आता बघा आपण केक टीन तयार करून घेऊयात. इथं मी हा फ्लॉवर शेपचा टीन घेतलेला आहे. याला लोणी लावलेलं आहे आणि वरून मैदा भुरभुरलेला आहे. याच्यामुळे आपल्याला बटर व पेपर वगैरे काही वापरायची गरज नाही. व्यवस्थित असा आपला अलगद केक बाहेर सुटून जातो. आता एक बाउल घेतला आहे आपण. याच्यामध्ये आपण मगाशी तयार केलेलं मिक्सचर घालून देऊयात. शक्यतो मोठा बाउल घ्या म्हणजे मिक्स करायला सोपं जातं. ठीक आहे. व्यवस्थित हे मिश्रण आपण या बाउलमध्ये काढून घेऊयात. परत आपण याच्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून देऊयात. प्लम केकमध्ये भरपूर ड्रायफ्रूट्स असतात. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये सुंठ, दालचिनी, लवंग आणि जायफळ याची बारीक केलेली पावडर घालून देऊयात. मी थोडीशी साखर घातली आणि मिक्सरमध्ये हे व्यवस्थित त्यामुळे बारीक झालेलं आहे. आता व्यवस्थित हे मिक्सचर मिक्स करून घेऊया आपण. आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिल्क मेड वापरायचं आहे. तर अर्धा वाटी आपण मिल्क मेड वापरू द्या. मिल्क मेड घातल्यानंतर ही व्यवस्थित हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला याच्यामध्ये लिंबूचं जे वरचं कवर असतं ज्याला लेमन झेस्ट म्हणतात ते आपण खिसून घालूयात. याने खूप छान फ्लेवर येतो. आणि लिंबूचा फक्त ग्रीन कलर आपल्याला घालायचा आहे. व्हाईट कलर नाही खिसायचा, नाहीतर मिश्रण खूप कडू लागेल. ठीक आहे. मिक्स करून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा व्हॅनिला इसेन्स घालून देऊयात. व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण याच्यामध्ये पावडर इन्ग्रेडियंट घालून देऊयात. यासाठी इथं मी काय केलेलं आहे, याच बाउलवरती एक जाळी ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये आता आपण सगळ्यात आधी मैदा घालून देऊयात. 1 मोठा वाटी मैदा आहे. याच्यावरच आपण बेकिंग सोडा घालून देऊयात. परत बेकिंग पावडर घालूयात. आणि व्यवस्थित या चाळणीतून हे जे पीठ आहे ते चाळून घेऊयात. जाळी मोठ्या होलची आहे त्यामुळे पटकन आपलं पीठ हे चाळलं जाईल. तर तुम्ही बघितलं व्यवस्थित पीठ आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. काही गुठळ्या राहिलेले नाही आहेत. आता चमच्याने किंवा स्पॅच्युलाने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण केक टीनमध्ये हे मिश्रण ओतून देऊयात. केक टीनमध्ये मिश्रण सगळं ओतलेलं आहे. याच्यामध्ये काय जर बबल्स असतील तर ते निघून जाण्यासाठी केक टीन थोडासा आपल्याला टॅप करायचा आहे. ठीक आहे. आता आपण याच्यावरती ड्रायफ्रूट्स घालून देऊयात. याच्यामध्ये बेदाणे, परत पिवळे मनुके, परत सगळे ड्रायफ्रूट्स आहेत. बदाम, पिस्ता, काजू खूप छान दिसतात आणि चवीलाही लागतात. आता आपण केक OTGमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊयात. इथं मी 170 डिग्री सेल्सिअसला 30 मिनटासाठी हा केक बेक केलेला आहे. 30 मिनिट झालेले आहेत. केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे. तुम्ही बघू शकता अजिबात मिश्रण चिटकत नाही आहे. आता आपण केक डिमोल्ड करण्याआधी याच्या कडा आहेत त्या चाकूने सोडवून घेऊयात. कडा चाकूने सोडवलेल्या आहेत. आता आपण एक डिश घेऊयात आणि केक आपला बाहेर काढून घेऊयात. थोडंसं आपल्याला टॅप करावं लागेल. आणि हे पहा मस्त असा आपला प्लम केक अलगद टीनच्या बाहेर आलेला आहे. कलर किती सुंदर आलेला आहे आणि किती व्यवस्थित केक आपला बेक झालेला आहे तुम्ही बघू शकता. असा हा आपला प्लम केक रेडी झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. आपण थोडासा केक कट करून पाहूयात. अगदी मस्त असा स्पॉन्जी आपला केक झालेला आहे.
हा प्लम केक बनवायला थोडासा ट्रिकी आहे, थोडंसं टाईम कन्झ्युमिंग आहे, वेळ जातो, पण चवीला अगदी ट्रेडिशनल जसा असतो तसाच हा प्लम केक लागतो. तर किती मॉइस्ट आणि अगदी व्यवस्थित असा आपला केक बेक झालेला आहे. अजिबात कोरडा नाही आहे, खाता क्षणी तोंडामध्ये विरघळेल असा आपला हा प्लम केक रेडी आहे. तर फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.